नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने आता तपास सुरू केलाय। सरकारकडून दहशतवादी आणि त्यांच्या नेत्यांना संपवण्याची तयारी सुरू झाली आहे। लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे याच्यासह 6 दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहे। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे। दहशतवादी लपवण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहे। दहशतवाद्यांच्या शेकडो सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पहलगाम मध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला झाला होता। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। 22 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। पुलवामा हल्ल्यानंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे। या घटनेचा तपास NIA कडे देण्यात आलाय। NIA चे अधिकारी घटनास्थळी जे पर्यटक होते त्यांच्या गावी जाऊन त्यांच्याकडून पुरावे जमा करत आहेत। तसेच स्थानिक लोकांकडून चौकशी केली जात आहे। दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे। मागील 48 तासात 6 दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली आहे। दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांविरोधात NIA कडून कारवाई सुरू करण्यात आली आहे। श्रीनगरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचे संशय असणाऱ्या 60 पेक्षा जास्त जणांकडे छापासत्र राबवले आहे। अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाने दक्षता वाढवली आहे। सतत शोध मोहीम राबवली जात आहे। कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाभर फिरते वाहन तपासणी नाके उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। कुपवाडा येथे दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करून सुरक्षा दलांनी एक मोठा कट उधळून लावला आहे। तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आलाय। त्यात मुश्ताकाबाद मच्छीलमधील सेदोरी नाला वनक्षेत्रातून 5 AK-47, 8 मॅगझिन, एक पिस्तूल आणि मॅगझिन AK-47 ची 660 गोळ्या यांचा समावेश आहे। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।